हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मिक्स डाळीचे वडे. मिक्स डाळीचे वडे म्हटल्यानं प्रत्येक जणांना प्रश्न पडतो की आपल्या वडे जे आहेत ना खुसखुशीत होत नाहीये, क्रंची होत नाहीये. तर चला त्यासाठी आपण आज मिक्स डाळीची वडेची रेसिपी बघूयात. पाव वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे. माझ्याकडे मसूर डाळ नव्हता, अख्खा मसूर घेऊन असं स्वच्छ भिजवून त्याचे साल काढून घेतलेली आहे. इथे 1 वाटी चणे डाळ, पाव वाटी मुगाचा डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ, हिरवी मिरची आणि लसूण, आलं हे तिन्ही आधी मिक्सरमधून बारीक करून त्यानंतर भिजवलेले डाळी साधारणतः 2 तास जरी भिजवला भरपूर झाला. 2 ते 3 तास असं भिजवून घ्या डाळीला. मसूर डाळ देखील त्यात ॲड करून कढीपत्ता सगळं टाकून असे जाडसर थोडंसं मिश्रण तयार करून घ्या. अशा प्रकारे आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये मी काढून घेते. लक्षात ठेवा जाडसर राहायला पाहिजे. थोडीशी हळद, लाल तिखट, धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ. त्याच्यामध्ये कोथिंबीर तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही क्वांटिटी तुमच्या अनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यात. आणि कांद्याची पात ते ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल अवेलेबल तर टाका, नसेल तरी चालतो. आणि कसुरी मेथी. आता ह्या मिश्रणला थोडंसं असं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आणि आता ह्या स्टेजवर मी तीळ, ओवा, थोडीशी जिरे, अर्धी चमचा आणि गरम मसाला हे सगळं टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. अशा प्रकारे म्हणजे बेकिंग सोडा तुम्हाला पाहिजे असेल तर टाकून घ्या, मी नाही टाकले त्याच्यामध्ये. आता इकडे आपण तेल गरम करायला ठेवूयात. जेव्हापर्यंत आपलं इकडे पीठ मुरलेलं आहे व्यवस्थित, अशी डाळीचं मिश्रण असं व्यवस्थित मुरलेलं आहे. पुन्हा एकदा ह्या मिश्रणीला एकजीव करून घ्या. अशा प्रकारे आता तुम्हाला हवे ते आकार त्याचे तुम्ही काढून घ्या. बघा मी असे छोटे छोटे असे गोल गोल चपट्या आकारामध्ये करून घेते. हे खायला इतकं टेस्टी लागतात ना, फार टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहेत. म्हणजे मुलं डाळी खात नसेल ना, अशा प्रकारे जर तुम्ही वडे बनवून दिले ना त्यांना फार आवडीने खातात. तुम्ही सेलो फ्राय पण करू शकता, मी डीप फ्राय केलेले आहे. सगळे वडे ह्याच प्रकारे अशा प्रकारे तयार करून घे. अशी मी तयार करून घेतलेली आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. इकडे आधी गॅस थोडंसं फुल ठेवून नंतर लो करून घ्या, फ्लेम लो करून घ्या. अशी एक एक वडे व्यवस्थित टाकून लो फ्लेमवर त्याला व्यवस्थित असे तळून घ्या. हे पहा, एक देखील आपल्याला वडे तुटलेले नाही आहेत. खायला फार टेस्टी लागतात. जेव्हाही माझ्याकडे किटी पार्टी असते ना, माझ्या मैत्रिणीला ही वडे फार आवडतात. ते नेहमी मला याची रेसिपी विचारत असतात. हे बघा असे एकदम ब्राऊन असे तळून घ्या. अशा प्रकारे अशा प्रकारे सगळी तळून घ्या. राहिलेली बाकीचे देखील मी ह्याच प्रकारे तळून घेते. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे राहिलेले देखील त्याच प्रकारे मी आकार देऊन सगळ्या वडे तळून घेते.
जर माझा हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कोण कोण असे वडे बनवले, ट्राय केलेले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अगदी अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. हे बघा, असे हे माझे वडे रेडी झालेले आहेत. मिक्स डाळीचे वडे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. मी दहीला फोडणी दिलेली आहे, ह्यासोबत फार छान लागतात. तर माझी ही रेसिपी कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. हे बघा, आतपर्यंत आपले असे व्यवस्थित असे तळलेले आहेत. चला, नक्की तुम्ही पण ट्राय करा बरं. बघू कसं वाटलं मला कळवा. थँक्यू.